नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एकदम पौष्टिक, हलकी आणि खूपच चविष्ट अशी डाळ पालक खिचडी। आपल्याला माहीतच आहे की पालक आणि डाळ दोन्ही आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत आणि हे दोन्ही एकत्र आले की तयार होते एकदम हेल्दी आणि कंप्लीट मील। ही खिचडी बनवायला खूप सोपी आहे, कमी वेळात तयार होते आणि पचायलाही हलकी आहे। त्यामुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी परफेक्ट। या रेसिपीमध्ये मी तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहे ज्यामुळे तुमची खिचडी बनेल मऊ, चविष्ट, अगदी घरगुती स्टाईलमध्ये। जर तुम्ही हेल्दी आणि टेस्टी काहीतरी शोधत असाल तर ही डाळ पालक खिचडी नक्की ट्राय करा। आपल्याला इथं साहित्य आणि कृती पाहिजे आहे। 1 वाटी मी बारीक चिरलेला पालक घेतलेला आहे। आलं लसूण पेस्ट 1 चमचा घेतला, गरम मसाला 1 चमचा घेतला, 1 चमचा गोडा मसाला घेतलेला आहे आणि 1 चमचा आपल्याला लाल मिरची पावडर घ्यायची आहे। इथं गरम मसाला घेतलेला नाही आहे मी, हा धणे जिरे पावडर घेतलेली आहे। 1 मिडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतला आणि 1 मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला। त्याचबरोबर ज्या वाटीने आपण पालक मोजून घेऊ त्याच वाटीने इथं मी तांदूळ मोजून घेतलेला आहे। आता ही डाळ खिचडी मी 4 व्यक्तींसाठी बनवत आहे। अर्धा तास हा तांदूळ मी छान असा भिजवून घेतलेला आहे। लांब दाण्याचा बासमती तांदूळ इथं घेतलेला आहे आणि त्याचबरोबर हा मुगाची डाळही 1 वाटी घेतली। 1 वाटी तांदूळ, 1 वाटी डाळ आणि 1 वाटी पालक असं प्रमाण ठेवायचं आणि ही डाळ खिचडी बनवायची। अर्धा तास जेव्हा तुम्ही तांदूळ डाळ भिजवून घेणार तेव्हा ही खिचडी फार छान होते। 1 पळी तेलावरती मोहरी आणि जिऱ्याची फोडणी करूया। मोहरी छान तडतडली की जिरे घेऊया। कढीपत्त्याची 4 ते 5 पानं घेऊन हा कांदा आपल्याला छान खमंग खरपूस परतून घ्यायचा आहे। कांदा लालसर परतत आला की याच्यामध्ये 1 चमचा छोटा चमचा हळद, अर्धा चमचा हिंग घेऊया। त्याचबरोबर बारीक चिरलेला टोमॅटो आपण इथं घ्यायचा आणि हा टोमॅटोही या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचा आहे। 1 चमचा आलं लसूण पेस्ट आपण घेतलेली आहे। छान चवीची ही डाळ खिचडी होते, करून पहा। सध्या गॅसची खूप टंचाई चाललेली आहे तर मला वाटतं गॅसची बचत तर होतेच, पण संपूर्ण पौष्टिक असा हा आपल्याला मील तयार होतं आणि फार छान चवीचं होतं हे। आणि अर्धा तास आपण डाळ तांदूळ भिजवल्यामुळे पटकन ही डाळ खिचडी शिजते। 1 चमचा धणे जिरे पावडर घेतली, 1 चमचा गोडा मसाला घेतलेला आहे, अर्धा चमचा गरम मसाला घेतला आणि अर्धा चमचा मिरची पावडर घेतलेली आहे, लाल मिरची पावडर। गरम मसाला इथं स्किप करू शकता तुम्ही, तुम्हाला आवडत असेल तर घ्या, नाही जरी घेतला तरी गोडा मसाला आणि धने जिरे पावडरवरती ही डाळ खिचडी फार छान होते। खमंग असा हा सगळा आपल्याला मसाला परतून घ्यायचा आणि जो आपण 1 वाटी पालक घेतलेला आहे बारीक चिरून तो पालक घेऊया। पालकही छान याच्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचा। पालक परतत आला की आपण भिजवलेली डाळ घेऊया। पहा इथे मूग डाळ घेतलेली आहे मी आणि ही मूग डाळ आणि हा तांदूळ अर्धा तास आपण मूग डाळ आणि तांदूळ भिजवल्यामुळे अगदी 2 शिट्ट्यामध्ये ही डाळ खिचडी तयार होते। भरपूर अशी छान चवीची ही डाळ खिचडी होते आणि अगदी 4 व्यक्तींसाठी पोटभरीचा हा स्वयंपाक आहे। चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचं आणि आता याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घ्यायचं आहे। पहा इथं गरम पाण्यामध्ये ही डाळ खिचडी जेव्हा आपण शिजवून घेतो अगदी कुकरच्या 2 शिट्ट्यांमध्ये फार सुंदर अगदी मऊसूद ही डाळ खिचडी शिजली जाते। एकसारखं पूर्ण हे सगळं करायचं आहे आपल्याला आणि 1 उकळी येऊन द्यायची आणि झाकण लावायचं। आता इथं पाणी मी घेतलेलं आहे, मी कुकर पूर्ण भरून पाणी घेतलेलं आहे। लक्षात ठेवा 1 वाटी तांदूळ 1 वाटी डाळ असेल तर कमीत कमी 5 ते 6 वाट्या इथं तुम्हाला पाणी घ्यायचं आहे। मी वाटीने मोजून न घेता तांब्याने पाणी घेतले, पण मी तुम्हाला प्रमाण सांगते। 1 वाटी तांदूळ 1 वाटी डाळीला 5 ते 6 वाट्या इथं पाणी घ्या। संपूर्ण कुकरला थोडासा मी कमी असं इथं पाणी घेतलेलं आहे। 3 लिटरचा माझा हा कुकर आहे आणि 3 लिटरच्या कुकरमध्ये पाहू शकत असाल तुम्ही, कारण डाळ खिचडीला जेवढं तुम्ही पाणी घालणार तेवढी डाळ खिचडी मऊसूद आणि छान शिजते। 1 उकळी आली की आपण याला झाकण लावूया आणि झाकण लावून फक्त 2 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आणि ही डाळ खिचडी आपली तयार आहे। गॅस मिडियम ठेवलेला आहे मी आणि मिडियम गॅसवरती 2 शिट्ट्या काढून घेऊया। भरपूर सारं पाणी घाला म्हणजे आपला जो तांदूळ आहे तो खाली लागणार नाही किंवा करपणार नाही। भरपूर कुकरला थोडंसं पाणी कमी ठेवा, नाही तर भरपूर पाणी कुकरमध्ये घाला। अशी तर डाळ खिचडी आपल्याला छान मऊसूद होण्यासाठी पाण्याचं प्रमाण जास्त ठेवायला लागतं। तसं मी तुम्हाला सांगितलं 1 वाटी तांदूळ 1 वाटी डाळीसाठी आपल्याला 5 ते 6 वाट्या त्याच वाट्या मोजून पाणी घ्यायचं आहे। तर इथं पहा 2 शिट्या झालेल्या आहेत आपल्या आणि आता हा गॅस मी बंद करत आहे।
आणि अगदी 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये हा आपला छान अशी डाळ खिचडी तयार झालेली आहे. पाहू शकत असाल पूर्णपणे पाणी या तांदळाने खेचून घेतलेलं आहे. जर तांदूळ जुना असेल तर पाणी जास्ती लागतं, नवीन असेल तर पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी लागतं. तर इथं पहा मी लांब दाण्याचा बासमती तांदूळ घेतला आणि कोणताही चिकट होणारा तांदूळ तुम्ही खिचडीसाठी वापरा, म्हणजे खिचडी फार छान होते. कोणताही तुम्ही अगदी इंद्रायणी वापरा किंवा बासमती तांदूळ वापरा. जो भात चिकट होतो त्या भाताचा तुम्ही इथं डाळ खिचडी करू शकता. सुंदर अशी 1-2 ते 3 शिट्ट्यांमध्ये आपली ही डाळ खिचडी अगदी छान शिजलेली आहे. 2 शिट्ट्यांमध्ये डाळ खिचडी छान शिजते. गॅस बंद करेपर्यंत माझी 1 शिट्टी एक्स्ट्रा झाली. तर पहा इथं छान अशी ही डाळ खिचडी आपली शिजलेली आहे. आता मला इथं फार घट्ट वाटत आहे डाळ खिचडी, म्हणून मी आणखीन थोडंसं याच्यामध्ये गरम पाणी घेते आहे. पहा इथं तुम्हाला जर अशा पद्धतीने खिचडी चालत असेल तर तुम्ही अशी ही खिचडी खाऊ शकता, पण मला अजून थोडीशी अशी पातळसर सरसरीत अशी खिचडी पाहिजे, म्हणून मी थोडंसं पाणी इथं घेतलेलं आहे. गरज वाटली तर तुम्हाला पाणी घ्या, नाही वाटलं तर तुम्ही अशी ही डाळ खिचडी याची टेस्ट घेऊ शकता. पण मला थोडंसं पाणी घ्यावंसं वाटलं आणि मला सरसरीत खिचडी घरामध्ये सगळ्यांना फार आवडते, त्याच्यामुळे थोडं मी इथं पाणी घेतलं आणि अशी सरसरीत डाळ खिचडी आपली आता तयार झाली आहे. याला आपण तडका देऊया. झटपट होणारी रेसिपी आहे. जर तुम्ही डाळ तांदूळ 1-अर्धा तास आधी भिजत घातलात तर पटकन याच्या 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये ही डाळ खिचडी फार छान शिजते. 2-3 चमचे मी इथं तूप घेतलेलं आहे आणि तुपावरती जिरे, ठेचलेला लसूण, लाल मिरची पावडर, थोडासा हिंग आणि अशा पद्धतीने आपण हा छान असा तुपाचा तडका आपल्या डाळ खिचडीला द्यायचा आहे. फार सुंदर चवीची ही डाळ खिचडी होते. करून पहा तुम्ही. आणि पालक घातल्यामुळे याला भरपूर असा पौष्टिक अशी ही तयार झाली आहे. अगदी हेल्दी मील म्हणायला काहीच हरकत नाही. फायबर आहे, कॅल्शियम आहे, त्याचबरोबर पालकचे सर्व गुण याच्यामध्ये या खिचडीमध्ये उतरलेले आहेत आणि डाळीमुळे प्रोटीन्सही आपल्याला भरपूर मिळतात. अगदी तुम्ही वेट लॉस म्हणायला सुद्धा काही हरकत नाही ही खिचडी करून खायला. आणि अशा पद्धतीने करून पहा, खाऊन पहा. रेसिपी आवडली तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. 10 मिनटात होणारी रेसिपी आहे. अगदी गॅसची बचत तर होतेच, पण आपल्या तोंडाची चवही अगदी छान अशी, जिभेची चवही वाढते किंवा अगदी भूक भागण्यासारखी अशी ही डाळ खिचडी आहे. तर करून पहा. मैत्रिणींना ही रेसिपी शेअर करा. सुंदर अशी आपली डाळ खिचडी, डाळ पालक खिचडी तयार झाली आहे. फार छान चवीची ही खिचडी होते. करून पहा. अगदी दह्याबरोबर मी सर्व केलेली आहे. भाजलेला पापड. धन्यवाद मंडळी. धन्यवाद.